नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यामधून. जालना जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा रमेश नावाचा एक 38 वर्षांचा व्यक्ती, त्याच्या पत्नीसोबत राहायचा. त्याची पत्नी 35 वर्षांची नम्रता. या रमेशला अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं. नम्रता अजूनपर्यंत गर्भवती नव्हती. त्याच्यामुळे ही ज्या वेळेला नम्रता कुठल्या कार्यक्रमामध्ये जायची, त्यावेळेला तिला वांज म्हणून चिडवलं जायचं. तिच्यासोबत कुणी नीट वागत नव्हतं. कुठली महिला तिच्यासोबत चांगल्या पद्धतीने बोलत नव्हती. आता याच गोष्टीमुळे ही नम्रता पुढे चालून एका तरुण पोराला तिच्या जाळ्यात फसवते आणि त्याच्याकडून मूल प्राप्त करायचा प्रयत्न करते. आणि याच गोष्टीमुळे खूप मोठा कांड होणार होता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तारीख होती 24 एप्रिल 2024ची. या दिवशी नम्रताचा पती, जो की कामावरती जायचा, तो घरी आल्यानंतर तिला म्हणतो, आपण भरपूर दिवस झाले ट्राय करतोय, अजूनपर्यंत मूल नाही, काय करायचं? माझी घरचे तर म्हणत आहेत की तुला जर हिच्याकडून एका वर्षात मूल नाही झालं तर तुझं दुसरं लग्न लावून देईल. रमेशचं असं बोलणं ऐकून ही जी नम्रता आहे शॉक झाली. तिचं कारण पण होतं की जर हिच्या पतीने दुसरं लग्न केलं तर हिच्यासाठी एक घरामध्ये सवत येईल, हिची किंमत कमी होईल. त्याच्यामुळे आता विचार करू लागते की मी काय करू जेणेकरून मला मूल होईल. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की कुठल्या तरी एका बाबाकडे जावं लागेल आपल्याला. त्या ठिकाणी तो काही मंत्र देईल आणि त्या मंत्राचा वापर करून ही मूल प्राप्त करू शकेल. आता हिच्याबद्दल तिला माहीत नव्हती की हिच्यासोबत किती मोठा कांड होणार आहे. ही आता बघू लागते की कोण आहे का, कोण आहे का. आता अशा गोष्टी लगेच सापडतात. हिची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण काय करते की एका बाबाचा नंबर देते. त्या ठिकाणी ती पोहोचते. बाबा तिला बघतो. दिसायला अतिशय सुंदर, एकदम तिचं मादक शरीर बघून तो बाबा आहे तिच्यावरती भाळून जातो. त्यावेळेला तिला म्हणतो की हे बघ, तुला तर मूल होईल, 100% होईल. त्याच्यासाठी तुला काहीतरी त्याग करावा लागेल. नम्रता त्याला म्हणते की मी त्याग काय करू शकते? पैसे पाहिजे असेल तर पैसे देईल. पण तो बाबा तिला म्हणू लागतो की शरीराचा त्याग करावा लागेल. नम्रता म्हणली की मूल होण्यासाठी मी शरीर सोडू काय? तो म्हणला तसं नाही, पण हा तुझ्या शरीराचा त्याग माझ्यापाशी करावा लागेल, जेणेकरून काय होईल की तुला मूल प्राप्त होईल. आता ही नम्रता त्या ठिकाणाहून त्याला शिव्या देऊन निघायला लागते. पण तो म्हणला की तुझी सासू तुला शिव्या देत आहे, तुझे नातेवाईक तुला शिव्या देत आहेत, तुला वांज म्हणत आहेत. आता या सगळ्या गोष्टी ऐकून नम्रता त्या ठिकाणी बसली आणि म्हणली की तुम्हाला कसं माहीत? पण आता तिला हे माहीत नव्हतं की या सगळ्या गोष्टी प्रत्येक महिलेसोबत होते. तोच बाबा तो पॉईंट टाकत आहे. यावेळेला या नम्रताला वाटू लागले की अरे, याला तर लय माहिती आहे, हा ज्ञानी माणूस आहे. यावेळेला ती त्याच्या नादी लागायला सुरुवात करते. आता हा जो बाबा आहे तिला काय म्हणतो की एवढे पैसे घेऊन ये, ही पूजेचं सामान घेऊन ये, या दिवशी आपण पूजा करू. आता यांची तारीख ठरते, वार ठरतो. त्याचा पती जो होता तो महामंडळामध्ये कामाला होता. त्या ठिकाणी तो काम करायचा, कष्ट करायचा, पैसे यायचं. रान पण होतं 2-4 एकर. त्याच्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे जास्त लक्ष देऊ शकत नव्हता. जेवढे पैसे मागेल तेवढे द्यायचा. त्याला वाटायचं की चला, मूल नाही, बाळ नाही, पण आपण तिच्यासोबत वेळ पण घालवू शकत नाही, तर आपण थोडेफार पैसे दिले म्हणून काय हरकत आहे. असा विचार करून तो रमेश तिला पैसे द्यायचा. त्याच्यामध्ये ती काय करायची, त्या बाबापाशी जायची पैसे घेऊन. तो बाबा तिला म्हणायचा की ठीक आहे, ही सगळी सामग्री आत ठेव. एका तिला कुंडापाशी बसवायचा, तिथं पूजा वगैरे करायचं, नाटक करायचा आणि त्या ठिकाणी तिला बेहोश करून तो तिचा उपभोग घ्यायचा. आता या सगळ्या गोष्टीपासून ही अनजान होती. तिला काय माहिती, तिला वाटायचं की ही सगळं होम हवन होतंय, त्याच्यामुळे तिला तंद्र येते आणि तिच्या शरीरामध्ये काहीतरी बदल होऊन ती नक्कीच गर्भवती होईल. आता तिचं तर ते म्हणणं बरोबर होतं. तिच्यावरती एवढं प्रेशर होतं ना की बाहेर गेली की कुठं बाया म्हणायची की आली भगवान. तिच्या कोणी नाद लागत नव्हती. हिच्या हाताचं कोणी पाणी पित नव्हतं. हिची सासू हिला भरपूरपणे मार द्यायची. हिला बोलायची की तू जर वांज आहे, माझ्या पोरासोबत राहू नको, अशा काय काय गोष्टी बोलायची. त्याच्यामुळे हिच्या डोक्यामध्ये प्रेशर होतं की काहीही करून मला एक मूल द्यायचं आहे, कुठलंही असो, कसंही असो. त्यावेळेला ती काहीही करायला तयार झालेली होती. त्याचाच फायदा हा बाबा घेत होता. पण हिला लवकरच कळून चुकतं की हा बाबा तिच्या शरीराचा उपभोग घेत आहे. हा व्यक्ती तो कंडोम लावून करत आहे, जेणेकरून ही गर्भवती पण राहणार नाही. आणि या बाबाने असं करून तिचा उपभोग घेतला. आता जोपर्यंत हिला समजते तोपर्यंत त्याने हिच्याकडून पैसे लुटले, उपभोग घेतला. आणि ज्या वेळेला हिला समजलं त्यावेळेला तो म्हणला की तू जर इकडे परत आली आणि कोणाला काय म्हणली तर माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी ती सगळे व्हिडिओ व्हायरल करीन. आता अशी धमकी मिळाल्यानंतर ही नम्रता शांत बसते. नम्रता विचार करू लागते की माझ्या आयुष्यात, माझ्या नशिबात एखादं मूल नाहीच. माझं जसं आयुष्य असेल तसं मी स्वीकार करेन. आणि ती आपली शांत बसते. दुसरीकडे तिची सासू तिच्या पतीसाठी एक मुलगी बघत होती. पण त्याचं वय जरा थोडं जास्तच होतं. सरकारी नोकरी होती, पण 38 वर्षे असणाऱ्याला त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याला कोण देईल?
असं करत करत ती शोधत तर होती, पण अजूनपर्यंत मिळालेली नव्हती. दुसरीकडे तिचा जो पती होता, तो आता रिटायर होण्याच्या लवकरच मार्गावरती होता. त्याला वाटायचं की इथं एसटीत काम करून काय उपयोग नाही, शेती केली पाहिजे. मग तोपर्यंत काय करू आपण, शेती चांगली तयार करू. शेती तयार करण्यासाठी एखाद्या मजुराची गरज असेल, जो की सालगडी म्हणून, म्हणजे कसं तो मजुराकडून काम करून घेईल आणि परत ज्या वेळेला रिटायर होईल त्यावेळेला तो डायरेक्ट येऊन शेती करेल. त्याचा विचार जर चांगला होता, शेती चांगली सुधारून ठेवली म्हणजे पुन्हा त्याला कष्ट करावं लागणार नाही किंवा तेवढा टाईम घालवावा लागणार नाही पैसे येण्यासाठी. त्याने तसं केलं. या रमेशने त्याच्या मित्राला विचारले, अरे बघ कुठं आहे का कोण. त्यावेळेला या रमेशला एक 20 वर्षांचा तरुण अनिल नावाचा भेटला. हा जो तरुण होता त्याच्या आईची तब्येत खराब होती, त्याच्यासाठी पैसे लागायचेत म्हणून कामाला जात होता. कॉलेज करत होता, पण त्याचं आता कॉलेज सुटलं होतं. या अनिलच्या घरची परिस्थितीच अशी होती की त्याला सगळं सोडून कामाला जावं लागलं होतं. काम तर आता असं पाहिजे होतं की एका झटक्यात पैसे येतील. या अनिलने रमेशकडे मागणी केली की, मालक तुम्ही मला जर 70,000 रुपये देत असाल ना, तर मी तुमच्या सालाने काम करेल. त्यावेळेला रमेश विचार करतो की चला याला एकदा कधी तर द्यायचीच आहे पगार, एकदा होय, त्यापेक्षा एकदाच देऊन टाकू. त्याची काय गरज असेल ती पण भागल. कारण तो त्याच्याकडे बघतो की 20 वर्षाचा जवान पोरगा रानामध्ये काम करायला येतोय म्हणजे त्याची परिस्थिती खराबच असेल. आता हे सगळं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो रमेश त्याला 70-75 हजार रुपये देऊन टाकतो. हा अनिल घरी जातो, त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन गेला. त्या ठिकाणी तिचे उपचार वगैरे केले. ती जरा थोडी बरी व्हायला लागली की हा अनिल रमेशच्या रानामध्ये कामाला आला. दुसरीकडे त्याची आई घरी एकटीच होती. ती आता काळजी करत होती स्वतःची. त्याच्या आईने सांगितले की या मालकाने आपल्याला टायमाला पैसे दिलेले आहेत, याचं काम चांगल्या पद्धतीने कर, त्याची काय तक्रार येऊ देऊ नको. अनिल त्याच्या आईला होकार देतो आणि तो कामावरती येतो. कामावरती आल्यानंतर त्या रमेशला विचारतो की मालक काय करायचं आहे. तो रमेश जो आहे रविवारी सुट्टी असल्यानंतर यायचा रानामध्ये, सांगायचं की हे बघ आपले 4-5 एकर रान आहे, आपल्याला याच्यामध्ये नियोजन कसं करायचं आहे. आता बघ विहीर वगैरे आहे, पाणी आहे, पाईपलाईन आहे, सगळं आहे. आता रानामध्ये काय आहे, झाडवान उगवलेलं आहे. हे झाडवान तोडून काढ. तोडून काढल्यानंतर याच्यामध्ये काही थोडं रान नीट करून घे, मी तुला पैसे देत जाईल. जे काय होईल ते मजुराचं, ट्रॅक्टरचं सगळं करून घे तू लक्ष देऊन, आणि याच्यामध्ये पुढे चालून आपण डाळिंब लावू. आता या अनिलला भारी वाटतं की काही असं जास्त काम नाही, फक्त मजूर लावायचे काम करून घ्यायचं. त्याच्यामुळे तो खुश होऊन काम करू लागला. पण आता विषय हा होता की हा जो अनिल आहे याच्याकडे स्वयंपाक करण्याची काही सोय नव्हती किंवा राहण्याची काही सोय नव्हती. त्याच्यामुळे या रमेशने विचार केला की पोरगा बारकाचा आहे, अजून काही एवढं वय नाही, आपल्या पोरासारखाच आहे. त्यामुळे तो रमेश त्या अनिलला म्हणतो की तू एक काम करू शकतो, तू आमच्या घरी राहू शकतो. आमच्या घरी एक रूम खाली जाय, शिल्लकच आहे. त्या ठिकाणी माझी पत्नी पण स्वयंपाक बनवेल, एक जणाचा स्वयंपाक जास्त करायला काही अडचण नाही. त्यावेळेला अनिल त्याला होकार देतो. रमेश त्याला घरी घेऊन येतो. त्याच्या पत्नीला सांगतो आपल्या रानात कामाला माणूस आहे. त्याच्या आईला पण सांगतो. त्याची आईही त्याला होकार देते आणि म्हणते की ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेला ती तिच्या सुनाला म्हणते की तू जर आजपर्यंत माझ्या पोराला एखादं मूल दिलं असतं तर ते आज एवढं झालं असतं, असं कुणाला मजूर लावायची गरज पडली नसती. त्या ठिकाणी ही जी नम्रता आहे विचार करत होती की काय माझे नशिबाला आलंय, आणि रडत रडत आपली रूममध्ये जाऊन झोपली. त्या ठिकाणी रमेश गेला आणि म्हणला की आईच्या बोलण्याचं एवढं मनावर लावून घेऊ नको, ती काय अशीच बोलणार आहे, तिचं आता वय होत आले, तिला काय बोलायचं वळण नाही. त्यावेळेला ती नम्रता म्हणते ठीक आहे, पण सारखं सारखं बोलणं, कोण आहे पुढे, माणसं आहेत बाहेरची, त्यांच्या पुढे असं बोलणं सोबत नाही ना. त्या ठिकाणी तो तिची समजूत काढतो, काही वेळ तिच्यासोबत घालवतो. दोघांचंही मन भरल्यानंतर ते बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर ती जी नम्रता आहे ती स्वयंपाक वगैरे करायला लागते आणि त्या अनिलला एक रूम दाखवते. त्या रूममध्ये त्याला जायला सांगते. त्या ठिकाणी ती सजवून वगैरे देते. आता त्यावेळेला अनिल त्या ठिकाणी राहू लागतो. अनिल आता सकाळी उठायचा, रानामध्ये जायचा, रानामध्ये जाऊन दुपारी जेवण करायला घरी यायचा, नंतर रानामध्ये जायचा, असं त्याचं दिनचर्या झाली होती. आता हा चांगल्या पद्धतीने या रमेशच्या घरामध्ये मिसळला होता. काम करायचा, राहायचा, खायचा, रमेशच्या आईची पण चांगली सेवा करायचा. त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने राहत होता, त्यालाही कसली अडचण नव्हती. पण हा जो अनिल आहे तो कायम त्या नम्रतेकडे बघायचा, म्हणायचा की हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, कायम निराश निराश असते. आता माणसाच्या चेहऱ्यावरनं दिसते ना की माणूस कसा निराश आहे का नाही. त्यावेळेला तो एक दिवशी हिंमत करून त्या नम्रतेला विचारतो की वहीन काय झालं हो, तुम्ही एवढा निराश असताय कायम, एवढं मोठं घर आहे, शेती आहे, पती सरकारी नोकरीला आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने धडधाकट आहात, तर असं का निराश राहत आहे. त्यावेळेला ती म्हणली की तुला सांगून काय उपयोग नाही, राहू दे, मी तुला नंतर कधीतरी सांगेन. त्यावेळेला अनिल तिला होकार देतो, जेवण करतो आणि पुन्हा रानात जातो. रानात गेल्यानंतर तो बघतो की अनिल त्या घराकडे बघतो. घरामध्ये एक पोरगी दिसली, 19-20 वर्षीय, त्याच्याच वयाची पोरगी होती, जवान पोरगी. तिला बघून याला राहावलं नाही. आता तो ज्या वेळेला पण रानात जायचा त्यावेळेला त्या पोरीकडे बघायचा, तिच्यावरती लाईन मारायचा.
पण ती पोरगी अशी होती की ती संस्काराच्या बाहेर नव्हती. ती तिच्या बापाला सांगते. त्यावेळेला तिचा बाप या अनिलची पिटाई करतो आणि म्हणतो की परत जर तू पोरीच्या नादी लागला, पोरीकडे बघितलं तर मी तुला चांगल्या पद्धतीने सडकून काढीन. आता या सगळ्या भीतीने तो अनिल थोडा शेतामध्ये जायचं बंद झाला. ती नम्रता विचारते की का रे तू शेतामध्ये जात नाही, इथं काम करायला आलाय ना, तर तू काम केलं पाहिजे. शेतामध्ये तू एवढ्या दिवसात काहीच केलं नाही, झाडं झुडपं तोडले नाहीत, फक्त शेतामध्ये जातोय येतोय. आता तिचं असं बोलणं ऐकून अनिल त्या ठिकाणी रागाला जातो आणि मालकाला फोन करतो आणि मालकाला म्हणतो की मालक मी काय आता रानात जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही, कारण मी काम करतोय ते दिसत नाही कोणाला. 4 एकर रानं एकट्यानं किती करणार आहे. त्यावेळेला तो रमेश म्हणला की तुला मी सांगितलं होतं की रे मजूर लाव, मजूर लावल्यानंतर तू चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. अनिल त्याचं ऐकतो. अनिल दुसऱ्या दिवशी रानात जातो. अनिल त्याचा ऐकतो. दुसऱ्या दिवशी गावात जातो. गावात जाऊन 1-2 मजूर घेऊन रानामध्ये पोहोचतो. त्या ठिकाणी आता थोडंफार काम व्हायला लागलं होतं. रानाची साफसफाई केली, दगडं उचलली, चांगल्या पद्धतीने ट्रॅक्टर बोलवून लेवल केलं रान लेवल केल्यानंतर हा रमेशला कॉल करतो, मालक सगळं काम झालंय, तुम्हाला काय लावायचं असलं तर सांगा. या रमेशच्या डोक्यात होतं की डाळिंब वगैरे लावावी. त्याच्यामुळे तो त्या अनिलला म्हणतो की तू बागेसाठी कुठंतरी चांगली रोपं वगैरे बघून आणतो. त्या ठिकाणी बाग वगैरे लागण होते. आता असंच करत दिवस जात होते. पण एक गोष्ट होती, हा रमेश जो होता नाईट ड्युटीवरती गेला ना, 3-3, 4-4 दिवस येत नव्हता. लॉंग ट्रिपच्या त्याला बस भेटायच्या. त्याच्यामुळे ही जी नम्रता आहे एकटी असायची घरामध्ये. कधी-कधी तिची सासू पण बाहेर जायची. कधी तिच्या पोरीकडे जा, कधी तिच्या माहेरी जा, असं तिचं असायचं. त्यावेळेला हा जो अनिल आहे आणि ही नम्रता दोघंच घरामध्ये असायची. एक दिवशी असंच हे दोघं बसलेले होते. त्यावेळेला हा अनिल नम्रतापाशी जातो आणि म्हणतो की काय झालं ओ वहिनी, तुम्ही भरपूर दिवस झाला अशा निराश दिसता, मी ह्याच्या अगोदर पण विचारलं होतं, तुम्ही काय सांगितलं नाही. त्यावेळेला नम्रता त्या अनिलला म्हणते की विषय असा आहे, माझ्या लग्नाला झाले 17-18 वर्ष, पण अजूनपर्यंत मला एकही मूल नाही. त्याचंच मला वाईट वाटतंय. माझा पती माझ्यासाठी काहीही करतो, पण मी त्याला एक मूल देऊ शकलो नाही. समाजामध्ये माझी इज्जत नाही. त्यावेळेला अनिल म्हणला की तुम्ही तुमच्या पतीची टेस्ट करून घेतली का? नम्रता विचार करते की मी तर हा विचारच केला नाही. त्यावेळेला ती रमेशला कॉल करते आणि म्हणते की दवाखान्यात जायचं ये उद्याच्याला. रमेश घरी येतो. घरी आल्यानंतर ती दवाखान्यात घेऊन जाते. रमेशला वाटलं होतं की ही नम्रता तिची टेस्ट करेल, पण ज्यावेळेला दवाखान्यात गेली त्यावेळेला समजलं की रमेशला पण टेस्ट करावं लागेल. रमेश त्या ठिकाणी तिच्यावरती रागवू लागतो. म्हणतो की माझ्या मर्दानगीवर शक घेते काय, म्हणून तो त्या ठिकाणी तिच्यासोबत वाद घालतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर म्हणतो की परत जर असं काही केलं तर तुला मी दाखवेल. पण आता हिच्या मनामध्ये कन्फर्म झालं होतं की माझ्यामध्ये काही दोष नाही. तसं तिच्या रिपोर्टमध्ये पण येत होतं, पण हिच्या पतीमध्ये दोष आहे हे तिला आज समजलं. आता या सगळ्या गोष्टीमुळे ती तिच्या सासूसोबत वाद घालू लागली. सासू म्हणायची की नाही, माझ्या पोरात काय दोष नाही, जो काय दोष आहे तो तुझ्यातच आहे, तूच बघ आता काय करायचं. आता या सगळ्या गोष्टीला कंटाळून तिने विचार करते की मला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून मला मूल पण होईल आणि काय माझ्यावरचं जे बोज आहे ते पण उतरेल. आता ती विचार करतच असताना तिच्या लक्षात येते की आपल्या घरात एक तरुण पोरगा आहे, जो की अजून जवान आहे. त्याच्यासोबत वेळ घालवला, त्याच्यासोबत मी संबंध केले तर मी गर्भवती होईल असं शक्यता आहे. आता हे ट्राय करायला काय हरकत नाही. मी एकदा बाबाकडे गेलती, त्यानं पण वापर करूनच घेतलाय ना, या पोराने पण केला तर काय हरकत आहे. आता हे सगळं तर तिनं ठरवलं, पण सगळ्यात मोठा टास्क होता की या अनिलला कसं तिच्या जाळ्यात ओढायचं, जो की कालवा न करता तिच्यासोबत संबंध कर. आता हा जो अनिल आहे तो घरीच राहत होता, त्याच्यामुळे एवढं काय तिच्यासाठी जड जाणार नव्हतं. पण शेवटी कसं आहे, अशा गोष्टी करणं सोपं नसतं. बोलणं, ऐकणं, समजणं थोडं सोपं आहे, पण करणं अवघड आहे. आता ही थोडा प्रयत्न करू लागते. कधी त्या अनिल समोर जेवण वाढायला गेले की ब्लाऊज खाली ढिला घालणे, तिचं वरचं एक बटन उघड करणे. त्यामुळे काय होतं की तिचं शरीर पारदर्शक दिसायचं, त्याच्यावरून ती आकर्षित दिसायची. तिचं शरीर अगोदरपासून मादक होतं, तिच्याकडे अनेक तरुण बघायचे. पण आता हा अनिल पण त्या लिस्टमध्ये सामील होणार होता. हळूहळू या अनिलला तिच्या शरीराची गोडी लागू लागली. त्याला त्या शरीराचं, त्यावेळेला तो विचार करायचा की या शरीरासोबत एकदा खेळायला मिळालं म्हणजे बाद झालं. आता त्याला माहीत नव्हतं की याच्यामुळे पुढे चालून काय होणार आहे. तो तर विचार करत होता, पण ती सगळी गोष्ट सत्यात उतरते काही दिवसानंतर. एक दिवशी तिचा पती घरी नव्हता, नम्रता घरी होती, अनिल घरी होता. तिची सासू गेली होती तिच्या माहेरी. त्यावेळेला घरात दोघंच होती. नम्रताला चान्स मिळाला होता. नम्रता या अनिलच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की अनिल, विषय असा आहे की तुला माहिती आहे मी गर्भवती जाईन नाही, मला वाटतं माझ्या पतीमध्ये फॉल्ट आहे. जर तू मला गर्भवती केलं तर मी तुला पैसे देईन आणि वरून तुला हे सुख भेटतंय ते भेटणारच आहे. अनिल विचार करतो की पैसा ती पैसा आणि वरून मजा, त्यामुळे तो तिला होकार देतो. त्या ठिकाणी हे दोघं संबंध करतात, पण तिला माहिती होतं की एकदा करून काय उपयोग नाही. अनिलला म्हणते की हे आपल्याला वारंवार करावं लागेल. अनिल म्हणला की हे कसं शक्य आहे,
कारण तुमची सासू असते. वारंवार करणं तर शक्य नाही. अनिलला म्हणते की काय हरकत नाही, तू मेडिकलमध्ये जाऊन झोपेच्या गोळ्या घेऊन ये. आता तो तसाच करतो. 2-3 दिवसानंतर तिची सासू येते. सासूला संध्याकाळी रोज दूध द्यायला लागते, त्याच्यामध्ये गोळी टाकून देते. आता या गोष्टीमुळं काय झालं की तिची सासू झोपी जायची. हे दोघं रात्रभर रंगारंग कार्यक्रम करायचे. आता यांना मोकळा वेळ भेटला होता. या दोघांनी चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेतला आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा नम्रताला पण झाला. काही दिवसानंतर नम्रता गर्भवती झाली. त्याच्यामुळे तिचा पती खुश, तिची सासू खुश, सगळ्यात जास्त खुश होता तो अनिल. अनिलला माहिती होतं की हे मूल त्याचंच आहे, त्याच्यामुळे तो खुश होता. वरून पैसे भेटत होते. दिवसामागे दिवस जात होते. नम्रताची सासू चांगली काळजी घेत होती. तिला दवाखान्यात घेऊन जायची. पोट वाढत होतं. आता जसं जसं या नम्रताचं पोट वाढत होतं तसं तसं ही त्या अनिलपासून दूर होत होती. पण अनिलला लागली होती हिच्या शरीराची गोडी. त्यावेळेला तो तिला म्हणायचा की मला करू दे. ती म्हणायची की नाही, तुझा विषय संपला, तू जाऊ शकतो इथून. आता या सगळ्या गोष्टीमुळे हा जो अनिल आहे तो चांगल्या पद्धतीने तापला गेला. तो म्हणतो की माझा उपयोग करून घेतला हिने, हिचा तर काटा काढावाच लागेल. एक दिवशी हा म्हणतो की फक्त एकदा मला करू दे, तुझ्यासोबत मी इथून कायमचं सोडून जाईन. आता त्याचं असं ऐकून ती भरलेलं पोट घेऊन अनिलला होकार देते. रात्रीच्या दिवशी आता एक रात्री ती तिच्या सासूला औषध देऊन झोपी घालते. झोपी गेल्यानंतर हे दोघं संबंध करतात. त्या ठिकाणी या अनिलने व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करायला चालू केलं. मला 10 लाख रुपये दे, नसेल तर माझ्यासोबत शरीर संबंध कर. संबंध करणं शक्य नव्हतं. 10 लाख रुपये देते म्हणले, पण एवढं पैसे नव्हतं. 5-6 लाख रुपयेवर डील ठरली. 5-6 लाख रुपये दिले, पण या अनिलची भूक काय भागत नव्हती. तो अजून पैसे मागायचा. याच्यामुळे ही जी नम्रता आहे तिच्या पतीला पैसे मागायची. तर या सगळ्या गोष्टीमुळे त्या रमेशला वाटलं की सारखं पैसे का मागते, पैसे का मागते. त्यामुळे त्याने छडा लावायचं ठरवलं. तर त्याला समजलं की हा विषय घडलेला आहे. त्यावेळेला त्याने त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी मारहाण चालू केली. पण शेवटी तिच्या पोटाकडे बघून तो शांत बसला. आता तो म्हणला की या अनिलचं काहीतरी करावं लागेल, नसेल तर हा बदनामी करेल आणि पैसे असेच लुटत राहील. तो त्याच्या एका मित्राला विचारतो की काय करावं लागेल. त्याचा मित्र त्याला सल्ला देतो की तू कोणाला तर पैसे देऊन याचा काटा काढायला लाव. तसंच करतो हा रमेश. 2 लाख रुपयेमध्ये त्याची सुपारी देतो. एक व्यक्ती त्या अनिलला एका ठिकाणी गाठून त्याचा काटा काढतो आणि त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावून टाकतो. दुसरीकडे त्याची आई त्याला फोन करतो. ती फोन लागत नव्हता, काय नव्हता. ती पोलीस स्टेशन गाठते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार दाखल करते. सांगते लोकेशन. ती या ठिकाणी कामाला होता. भरपूर दिवस झालं फोन नाही, काय नाही. पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात. रमेश म्हणतो की भरपूर दिवसापूर्वी तो काम सोडून गेलाय. पोलिसांना विश्वास बसत नाही. पोलीस त्याचं शेवटचं लोकेशन काढतात. त्यावेळेला समजतं की याचं लोकेशन तर यांच्याच घरी आहे. त्याचा मोबाईल अजून पण यांच्या घरी पडलेला होता. त्यामुळे पोलीस आता यांच्यावरती कारवाई करतात. त्यावेळेला हे काय बोलायला तयार नव्हते. पण ज्या वेळेला पोलिसांनी त्यांची खाकीची ताकद दाखवली त्यावेळेला त्या रमेशने सांगायला चालू केलं असं घडलं होतं. पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतलं. त्याच्या पत्नीला पण ताब्यात घेतलं आणि जो पैसे देऊन काम करणारा व्यक्ती होता त्याला पण ताब्यात घेतलं. आता तिघं पण ताब्यात आहेत. पोलीस यांच्यावरती कारवाई करतीलच योग्य ती. पण तुम्हाला कसं वाटतंय? 20 वर्षाच्या पोराने 40 वर्षाच्या महिलेला गर्भवती केलं. हा फॉर्म्युला तर वापरला, पण याच्यामध्ये जे घडलं ते खूप भयानक होतं. विषय आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.